आज कामावरून यायला खूप उशीर झाला. काय काम अचानक आली का? खूप दमलायस ना? देवानी, तू असं रोज आम्हाला मालिश करून देणार आहेस? का रे? काही करून देणार असेल तर सांग, आम्ही रोज खूप दमून घरी यायचो. म्हणजे तू नाटक करतोयस? नाही नाही, खरंच आम्ही खूप दमलोय, खरंच खूप दमलोय. बरं विक्रम, उद्या सुट्टी आहे ना तुला? हा. मग आपण ना उद्या माझ्या घरच्यांना भेटायला जाऊया. आईलाही खूप बरं वाटेल. ऍक्च्युली आम्हालाही खूप आवडलं असतं तुझ्या घरी यायला, पण काय? आम्हाला 3-4 दिवसांसाठी बाहेर जायला लागतंय. तू 3-4 दिवसांसाठी बाहेर चाललायस? देवानी, हे बघ, खरं तर आमची अजिबात जायची इच्छा नव्हती, पण लिंगप्पा साहेब म्हणाले की तुझ्याशिवाय दुसरे कोणीच काम करू शकत नाही, म्हणून आम्हाला जावं लागतं. रागवलीस? ऑफकोर्स रागवणारच ना. 3-4 दिवस म्हणजे असे जातील, आणि 3-4 दिवस तुला तुझ्या आईपाशी राहता येईल ना, घरच्यांबरोबर? लवकर नाही येता येणार. आम्ही करतो प्रयत्न, पण माहित नाही. जाऊया का झोपायला? रात्र पण खूप झाली, उद्या सकाळी लवकर उठायचं. चल. आम्ही लवकर यायचा प्रयत्न करतो. श्राऊ, श्राऊ, ए सोनू, उठ 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 उठ. गुड मॉर्निंग. उठा उठा उठा. गुड मॉर्निंग. किती पसारा करते ही मुलगी ना, खरंच. चल चल उठ लवकर आपण. ए मॉम, माझा मोबाईल वाजतोय, पर्स मध्ये काढून दे ना. सकाळ सकाळ कोण करतं ग मोबाईल? पटकन दे ग, बंद होईल. तू उठ आधी, लवकर आवरून घे. हे घे. हॅलो. श्राऊ, हे काय? हे माझ्या बॅग मध्ये? मला नाही माहित, कसं काय आलं? तुला माहित असल्याशिवाय तुझ्या बॅग मध्ये आला का? अगं खरंच नाही मला माहित. श्राऊ, रेड लाइटर, रेड लाइटर, यो यो. हा अगं, काल आमचा शो होता ना, तर शोच्या आधी योनी काही वस्तू मला ठेवायला दिल्या होत्या. त्या परत करताना आय थिंक हा चुकून द्यायचा राहून गेला असेल. आय मीन राहून गेला. श्राऊ, योला सिगरेट ओढताना मी कधीच पाहिलं नाही. कसं पाहणार? यो खूप ऑकेजनली ओढतो ना सिगरेट. अभिलाषा, अभिलाषा, मला खायला दे ना, भूक लागली. तुम्ही इतके लवकर कसे आलात स्टेशनवरून? बाबा आणि बहिणीला गाडीत बसवून दिलं आणि आलो मी. बरं, खायला केलंच का? काही दे ना. हो हो, देते देते. तू उठ, पटकन तयार हो. चल चल लवकर चल. लायटर? अहो गंमतच झाली. मी शॉपिंगला गेले होते ना, तेव्हा चहा पावडरच्या बॉक्सवर लायटर फ्री दिला. काय वेगळी लोक असतात ना, काय कशावरही काही फ्री. चहा पावडरवर लायटर, काही संबंध आहे का? राहू दे तुमच्याकडेच. मी काय करू याचं? नाही तसं नाही, म्हणजे तुमचा कोणी मित्र सिगरेट ओढत असेल तर त्याला देऊन टाका ना. तसा स्वस्तातलाच आहे हो, देऊन टाका. तू चल, आवरून घे लवकर. शाहू, मॉम म्हणली ते बरोबर आहे. तुम्ही तुमच्या मित्राला द्या, तुम्हाला काय उपयोग ना.
साईमा, आम्ही जे आपल्याशी बोललो त्याचा विचार करताय ना? पण एक बोलू साईमा, चांगला निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ घालवू नका. ही वेळ आई म्हणून निर्णय घ्यायची आहे. आणि एवढा तर विश्वास आहे ना तुम्हाला साईमा, की तुमच्या निर्णयापुढे जाण्याचं धाडस या घरात कुणामध्येही नाही. थोडंसं धाडस करून अधिक बोलतो हा साईमा. एका क्षणासाठी विचार करून बघा, जे काही घडलं, जे काही घडायला नको होतं, ते सगळं विसरून जा. आणि असा विचार करा, नील भाऊजी, रागिणी वहिनी, विक्रम भाऊजी, देवयानी, हे सगळे जण या राजवाड्यातच आहेत. आपल्या अवतीभवती सुखात. असं जेव्हा घडेल ना साईमा, तेव्हाच या राजवाड्याला त्याचं हरवलेलं वैभव मिळेल. आई मग ज्यांना तुमच्याबद्दल आणि या घराबद्दल आत्मीयता नाही, त्या घरात स्थान नाही. आणि तरी जर भावनेच्या भरात तुम्ही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला की तुमच्या तिसऱ्या मुलाला सुद्धा कायमचं मुकाल. नका वेळ घालवू साईमा, जाऊन बोला रणवीरराजेंशी. तुम्हीच बोलू शकता. तुमच्याच बोलण्याचा अवमान नाही करू शकत ते. आई म्हणून निर्णय घ्या साईमा. प्लीज जाऊन बोला ना यांच्याशी. प्रियदर्शनी, दोन्ही मुलांसाठी आमचा जीव तडफडतोय, हे खरं आहे. पण ज्यांना या घराण्याबद्दलच काही आदर नाही, त्यांना आम्ही या घरात घेऊ शकत नाही. आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. साईमा, आज वाचले. ऐनवेळी योचं नाव घ्यायचं सुचलं म्हणून बरं झालं. पण माझंच चुकलं. मी मॉमला माझ्या पर्सला हात लावू द्यायलाच नको होता. एनिवेज, आज जे व्हायचं ते झालंय. पण श्रावणी, इथून पुढे तुला सावध राहायलाच हवं. विक्रम पोचल्यावर मला फोन करा, मी वाट बघेन. आणि जेवणाची काय व्यवस्था आहे ते नीट बघा. उगाच रोज तेलकट तुपकट खाऊ नकोस, त्रास होईल. हां, आणि हां, साईटवर जाताना गाडी हळू चालव. हां, तुला सवय आहे गाडी जोरात चालवायची. आता सगळ्या सूचना देत देत तू स्टेशनपर्यंत येणार आहेस? नाही, घरात येऊ. चल, आम्ही आता निघतो. गाडीची वेळ झाली. काळजी घे स्वतःची. फोन करतो, आम्ही पोचलो. बाय. बाय. विक्रम, आत्ता बाय. बाय.
हॅलो हॅलो देऊ, साक्षी बोलतीये. साक्षी, बरं झालं तू फोन केलास. मी करणारच होते तुला फोन. काय झालं देऊ? काही प्रॉब्लेम आहे का? अगं प्रॉब्लेम म्हणशील तर देऊ, हॅलो देऊ देऊ, मला नक्की सांगशील का काय प्रॉब्लेम आहे? हॅलो देऊ, मला नक्की सांगशील का काय झालंय? साक्षी, विक्रम म्हणाला की तू तुझ्या घरी निघून जा. काय? हो, म्हणूनच आजपासून मी घरी येते राहायला. देऊ, मला नक्की सांगशील काय झालं एक्झॅक्टली? तुझं आणि तुमचं दोघांचं काही भांडण वगैरे झालंय का? नाही साक्षी, भांडण वगैरे काहीच झालं नाही. देऊ प्लीज सांग ना नीट काय झालंय. तू मला टेन्शन देऊ नकोस. त्यांनी तुला अचानक का झालं सांगितलं? साक्षी, कारण विक्रम कामानिमित्त 3-4 दिवस बाहेर गावी चाललाय. देव, मूर्ख बावळट, किती घाबरवलंस मला तू. सॉरी. बरं मला सांग, आता तू येतेस ते तरी खरं आहे ना का नाटक करतेस? हो खरंय, आणि मी लगेच येते. ओके, लवकर ये, मी वाट बघते तुझी. ओके, बाय बाय. बाय. काका, काका, साक्षी, काका, काय? काका तुला माहितीये आपल्याकडे आता देऊ येते आणि नुसती आपल्याला भेटायला नाही येते, 2-3 दिवस राहायला येते आपल्याकडे. काय सांगतेस काय? हो, माझं आत्ताच बोलणं झालं तिच्याशी फोनवर. मस्त ना? साक्षी, लग्नानंतर देऊ आणि विक्रम पहिल्यांदाच या घरात येणार ना? नाही, विक्रम नाही येते, देऊ एकटीच येते. हो, काय येते. म्हणते? मला वाटतं विक्रम बरोबर भांडण झालं असेल. अभिलाषा, काकू, विक्रम त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी जाणार आहे म्हणून तो येत नाहीये, आणि तो नाहीये म्हणून देऊ इकडे राहायला येते. अभिलाषा, हे बघ, प्रतीक्षा वहिनी घरात नाहीये आणि लग्नानंतर देऊ पहिल्यांदा घरी येणार आहे, तेव्हा अहो, वहिनी घरात नाही म्हणून तिला काही उपाशी ठेवणार आहे का? ती घरात नवीन आहे का? तरी बडबडत बसतात. शिकाई. साक्षी, हा, मी ना देऊसाठी काहीतरी बनवतो. काय करणार आहेस तू? येस, मकरंद देशमुख स्पेशल. हा, म्हणजे काय? गरमागरम ऑर्गॅनिक कांद्याची भजी. साक्षी, तू ना मला बारीक असा कांदा चिरून दे, डाळीचं पीठ मळ तू. हा, तिखट मीठ तर बघशीलच तू. आणि वाव, काय मस्त वास येतोय. हो, काका, लवकर काढ ना, खावंसं वाटतंय. थांब जरा. किती दिवसांनी करत असतील ना भजी? हो ग साक्षी, आज मी जवळजवळ 1 वर्षानंतर भजी बनवणार आहे. मध्ये तुला करावीशी नाही वाटली ना? अजिबातच नाही. का? काय ना साक्षी, ही भजी खूप स्पेशल आहे आणि ती मी काही स्पेशल लोकांसाठी आणि स्पेशल वेळीच बनवतो. हो, रोज दिसणाऱ्या माणसांसाठी कोण भजी बनवणार आहे साक्षी? काका बरोबर आहे तुझं. तुझ्या हातची स्पेशल भजी खाल्ल्यानंतर जी माणसं धडधाकट राहतात ती नक्कीच स्पेशलच असायला पाहिजेत, नाही का? करेक्ट आहे साक्षी. काका, देऊ आली वाटतं. कशी आहेस? मस्त. एकदम मस्त. बघतीयस काय?
कशी आहेस देव? मस्त. तू कसा आहेस? मजेत आहे. विक्रम, ना म्हणजे नाही म्हणजे आम्हाला बिचारे त्या विक्रमची जास्त काळजी वाटते ना काका. हे बिचारा वगैरे नाही हा तो. मग मगाशी तू मला जसं छळलंस तसं त्याला सुद्धा छळत असशील ना, म्हणून मला काळजी वाटते विक्रमची. हे सगळं त्याच्याकडनंच शिकलीये मी. हे काय आहे हे सगळं? काका मी तुला नंतर सांगते. आधी आपण आज जाऊया का गरमागरम. काय सॉरी सॉरी तू चल ना, तू आज चल ना आधी, नंतर सांगतो मी तुला. सरप्राईज आहे सरप्राईज. चल लवकर या 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 बसा. अभिलाषा, नाही, तो कामासाठी बाहेर गेलाय असं जरी तुम्ही मला सांगितलं तरी खरं कारण मला कळलंच पाहिजे. काय? काकांनी जे कारण सांगितलं ना तेच कारण आहे काकू. अजून काहीही घडलेलं नाही. नशीब. बरं मी दादूंना भेटून येते हा. देव, बाबा आणि वहिनी घरी नाही आहेत. का? कुठे गेलेत? मी येणार तुम्ही सांगितलं नाहीत का त्यांना? सांगितलं होतं. तू बस ना, मी सांगतो. बस देऊ. काय झालंय काका? सांग ना. देऊ, त्यांना अचानक दिल्लीला जावं लागलंय. दिल्ली? का? आर्मी हेडक्वार्टर्स मधनं फोन आला होता. अजून काही युद्ध कैद्यांची सुटका झाल्याचं कळलं. बाबांबद्दल काही कळलं का? बोल ना काका. काही कळलेलं नाही. मी तर त्यांना म्हणत होते की त्या यादीमध्ये मृत्युंजय भाऊजींचं नाव आहे की नाही ते चेक करा आणि मग जा, पण नाही. तुझी आई ऐकेल तर ना. आता दोघेही परत येताना रिकामे हाताने येणार आहे. अभिलाषा, जाऊ दे, या घरात खरं बोलायची चोरीच आहे. बाबा बस ती गोमान, कशाला उगाच नाटक करतो? मी नाटक करत नाही. खरंच खूप मोठा दुःख. इथं आलेला प्रत्येक जण काय ना काय कारण सांगत असतो. हे बघा, मला वागळे साहेबांशी बोलायचं. प्लीज त्यांना बोलवा. गेले 2-4 दिवस हेच नाटक चाललं तुझं ना. पोट दुखतंय काय चाललं तुझं? हो हवालदार,